नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सगळ्या छानच असेल. तर आज आपण बनवणार आहे काजू करी. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी काजू घेतला आहे आणि एक मोठा कांदा घेतला आहे, तो कापून घ्यायचा. एका कढईमध्ये पाणी घ्यायचं, त्यात 12-13 काजू टाकायचे आणि एक कांदा छान 15 मिनटे शिजवून घ्यायचं. याने काय होईल की आपला जो कांद्याचा स्मेल आहे तो येणार नाही आणि पेस्ट पण छान सॉफ्ट होईल. आता एका खलबत्त्यामध्ये मी 10-12 लसण घेतले आहे, ते छान ठेचून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता इथे लसण छान बारीक झाला आहे. आता एका कढईमध्ये तेल घाला आणि त्यात उरलेला जो काजू आहे तो मी इथे घालते आहे आणि हा छान गोल्डन होतपर्यंत छान परतून घ्या. आता काजू आपला छान गोल्डन झाला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता काजू आपला छान काढून झाला आहे. आता जो कांदा आणि काजू होता त्याची जी पेस्ट करून घ्यायची आणि आपली ही स्मूथ पेस्ट इथे रेडी आहे. आणि टमाटर कापून घ्यायचं. आता ज्या कढईमध्ये आपण काजू फ्राय केला त्याच कढईमध्ये थोडं तेल घालायचं आणि त्यात जिरं घालायचं. जिरं घालून घेतलं की त्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची आणि छान 2 मिनिटं परतून घ्यायचं. गोल्डन रंग येतपर्यंत छान परतून घेते मी इथे. आता इथे गोल्डन रंग आला आहे छान. त्यात मी एक टमाटर घालते. टमाटर 2 मिनिटं छान परतून घ्या. आता त्यात मी 1 चम्मच जिरा पूड घालते आहे आणि 1.5 चम्मचच्या जवळपास मी इथे धनेपूड घालते आहे. 2 चम्मच तिखट घालून घेते आणि 1.5 चम्मचच्या जवळपास मीठ घालते आणि अर्धा चम्मच मी इथे हळद घालते आणि याला छान मिक्स करून घ्या. आता आपण काजू आणि कांद्याची जी पेस्ट केली आहे ती घालून घ्या. आता हे 2 मिनिटं छान हा मसाला परतून घ्या. आता मी इथे छान मसाला परतून घेतला आहे. त्यात थोडंसं पाणी घालते. पाणी घातलं की त्यामध्ये थोडंसं जो आपण फ्राय केलेला काजू आहे तो घालते. तो घालून झाला की छान परतून घ्या. आता त्याच्यात मी थोडं पाणी घालते. जास्त पाणी घालू नका. 1 वाटीच्या जवळपास मी इथे पाणी घातलं आहे. थोडी कस्तुरी मेथी घालून घ्या, छान क्रश करून घाला. आणि मी इथे किचन किंग मसाला 1 चम्मचच्या जवळपास टाकते आहे. तुमच्याकडे साधा मसाला असेल तर तो तुम्ही इथे घालू शकता. मी इथे किचन किंग मसाला यूज करते आहे. आता हे छान मिक्स करून घ्या आणि 2 मिनिटं छान शिजून घ्या. आता त्यात थोडीशी साखर टाका, त्याने काय होईल सगळे मसाले बॅलन्स होऊन जाईल. आणि तुम्ही बघू शकता आपली काजू करी इथे रेडी आहे. आणि तुम्हालाही माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. आणि तुम्ही बघू शकता आपली काजू करी एकदम रेडी आहे. तुम्ही ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.